पनवेल आणि उरण मतदारसंघाला थेट जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित नवीन पुलाचे उद्या शनिवारी 22 नोव्हेंबर 2025 रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन होत असून या पुलामुळे दशकांपासूनच्या जुन्या पुलावरील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून पनवेल महापालिकेच्या माध्यमातून हा पूल साकारण्यात येत आहे। पनवेल उरण मार्गावरील हा पूल प्रवासी, विद्यार्थी, औद्योगिक वाहतूक आणि आपत्कालीन सेवांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पनवेल महानगरपालिका हद्दीतील भूखंड क्रमांक 706 आणि गाडी नदीवरील नवीन पूल बांधण्याचा प्रकल्प तब्बल 50 कोटी रुपये खर्चातून राबवण्यात येत आहे। या पुलामुळे जुन्या अरुंद पुलावरून दररोज निर्माण होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। नव्या पुलाची रुंदी, मजबूती आणि आधुनिक रचना लक्षात घेता वाहतुकीचा वेग आणि सुरक्षितता दोन्ही वाढणार आहेत। याचबरोबर करंजाडे सेक्टर 6 पर्यंतच्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, 14 कोटी आणि इतर विकास कामांचेही भूमिपूजन उद्याच होणार आहे। या विकास कामांचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार असून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, अरुण शेठ भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत। कोठारे इंटरनॅशनल स्कूलचे मैदान सेक्टर 3 करंजाडे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। नव्या पुलामुळे होणाऱ्या कोंडीमुक्त प्रवासाबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। नमस्कार, करंजाडीतील सर्व वासियांना आनंदाची बातमी। करंजाडी ते पनवेलला जोडणाऱ्या नवीन ब्रिजचे भूमिपूजन आपले सर्वांचे लाडके लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब व आमदार प्रशांत दादा ठाकूर व आपले उरणचे आमदार महेश बालदी साहेब यांच्या उपस्थित भूमिपूजन सोहळा होणार आहे। तरी सर्व नागरिकांना या आनंद सोहळ्यासाठी उपस्थित राहून सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद।